नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। SSC GD 2025 महाराष्ट्राच्या एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि कॅटेगरी वाइज हा व्हिडिओ सांगणार आहे। ओपन मध्ये किती कट ऑफ राहील, OBC मध्ये किती, SC ST आणि EWS मध्ये किती कट ऑफ राहील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला SSC GD रिलेटेड सगळं व्हिडिओज देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ग्राउंड कसं होते, आपलं जे सेंटर आहे ते CRPF नागपूरचं जे सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या जे आतमधले जे रनिंग आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की जे SSC GDच्या पेपर 25 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जे आतापर्यंतचे जे मुलांचे पेपर झाले त्यानुसारचा आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्या बेसिसवर हा जो कट ऑफ आहे ते मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीचा पेपर कसा आहे विद्यार्थी मित्रांनो। जसं तुम्ही पेपर देता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या पेपरपेक्षा ह्या वेळेसचा पेपर आहे तो थोडा टफ येत आहे आणि मागच्या वेळेसचा इझी होता। ह्या वेळेसचा पेपर टफ आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपले जे आहेत ते पेपर देऊन राहिले ते कमेंटमध्ये सांगत आहेत विद्यार्थी मित्रांनो। जसं आपल्याला 80 क्वेश्चन असतात, 80 मधले जे मॅथ्सचे 20 क्वेश्चन असतात त्यापैकी जे 15 क्वेश्चन असतात जवळपासचे जे 15 ते इझी येत आहे आणि 5 क्वेश्चन कॅल्क्युलेटिव्ह असतात विद्यार्थी मित्रांनो आणि टाइम टेकिंग असतात। त्याचबरोबर रिझनिंगमध्ये सुद्धा 20 क्वेश्चन पैकी 15 क्वेश्चन डुएबल असतात आणि ज्याचा अभ्यास चांगला आहे तो 18-19 पर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर 15 क्वेश्चन आहे ते जनरली बनवून राहिले। त्याचबरोबर हिंदीमध्ये सुद्धा 15 क्वेश्चन इझी येत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि जे 5 क्वेश्चन येत आहेत ते थोडं कन्फ्युजन येत आहेत। कधी 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होतात, कधी 3 ऑप्शन मध्ये, पण ते इझीच आहे विचारत आहे पण ते कन्फ्यूज होते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर GK मध्ये 20 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 11 ते 12 क्वेश्चन इझी येत आहेत जे म्हणजे तुम्ही वाचले आहात आणि जे बाकीचे क्वेश्चन आहेत 8 ते 9 क्वेश्चन ते थोडंसं टफ येत आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो मागच्या वर्षीचा जो होता पेपर तो इझी होता आणि ह्या वर्षीचा पेपर थोडा टफ आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीचे जे जागा होते विद्यार्थी मित्रांनो ते 46,617 जागा होते आणि तिथे फॉर्म जे आले होते ते 47,45,000 फॉर्म आले होते आणि पर सीट कॉम्पिटिशन 102 ची होती। त्याचबरोबर ह्या 2025 मध्ये जे जागा आहे विद्यार्थी मित्रांनो ते 39,481 जागा आहे आणि ह्यावेळेस फॉर्म थोडे जास्त आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। 52,70,000 फॉर्म आलेले आहे आणि यानुसार जे पर सीट कॉम्पिटिशन असणार आहे ते 133 पर सीट कॉम्पिटिशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यावेळेसचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा कमी जाईल विद्यार्थी मित्रांनो ॲज कम्पेअर टू मागच्या वर्षीचा। मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो महिला आणि पुरुषचा कट ऑफ किती राहील हे तुम्हाला आता मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता महिला जर EWS मध्ये महिला असतील त्यांचं जे कट ऑफ राहील ते विद्यार्थी मित्रांनो 101 ते 109च्या मध्यात विद्यार्थी मित्रांनो। एवढं जर स्कोर बनत असाल तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता OBC मधला जो टॉप राहू शकते विद्यार्थी मित्रांनो तो 105 ते 112च्या दरम्यान कट ऑफ राहू शकते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर जे SCचा जो कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो तो जवळपास 100 ते 108 पर्यंत तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर STचा जो कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो तो 95 ते तुम्हाला जवळपास 104च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जे ओपनचा जो कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो तो 110 फिमेलचं मी सांगत आहे 110 ओपनचं कट ऑफ ते 118च्या मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता इथे मेलमध्ये SC मध्ये जर तुम्ही 112 तुम्हाला स्कोर आहे 112 ते 119च्या मध्यात तर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर ST मध्ये जर 104 ते 110च्या मध्यात तुम्हाला स्कोर आहे तर तुमचं सिलेक्शन नक्की होईल विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता EWSला जर तुमचा स्कोर 113 ते 120च्या मध्यात असेल तर तुमच्या सिलेक्शन होऊन जाणार। त्याचबरोबर जे OBCला जर तुम्हाला 115 ते 122च्या मध्यात जर स्कोर असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। आणि त्याचबरोबर जो ओपनचा जो कट ऑफ मेलचा आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही बघू शकता 118
ते जर तुम्हाला 126च्या दरम्यान स्कोअर आहे तर तुमचं सिलेक्शनसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला यापैकी जे कट ऑफ सांगितलं त्यापैकी तुम्हाला कोणती पण एक पोस्ट भेटू शकते, जसं BSF होऊ शकते, CRPF, आसाम रायफल, SSB, ITBP यापैकी तुम्हाला भेटू शकते. आणि हा जो कट ऑफ सांगितलं यापेक्षा थोडा जर जास्त राहिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला +5 मार्क्स जर तुम्हाला जास्त राहिले तर तुम्हाला CISF सुद्धा भेटू शकते. आणि मग तुम्हाला SSFचे ते माहिती आहे ते सेंट्रलाइज लागते, ओव्हरऑल लागते विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला स्कोअर चांगला राहिलं तर तुमचं सिलेक्शन सुद्धा होईल. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळं जाणकारी दिलेली आहे. जर तुम्हाला तुमचं स्कोअर किती आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तुमचे किती क्वेश्चन राईट झालेले आहे त्यानुसार आपण आणखी जे आहे त्याच्यावर काय चर्चा करता येईल ते सुद्धा करूया आपण. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला SSC GD रिलेटेड कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुटणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.